नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गोविल येथे सिकल सेल सप्ताह व जनजागृती पंधरवडा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. गरोदर मातांसह नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ. गटविकास अधिकारी व सभापतींची उपस्थिती. गोविल येथे दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने सिकल सेल सप्ताह आणि जनजागृती पंधरवडा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे आणि पत्रकार संजय कांबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. सिकल सेल आजाराविषयी माहिती देत महिलांची विशेषतः गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. रायते, मानिवली, अनखर, गोवेली, ठाकूरपाडा, वाहोली आणि भिसूळ, म्हसकळ आदी गावातील 50 ते 75हून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन, जनजागृती आणि तपासणी कार्याबद्दल मान्यता व्यक्त करत अधिकारी व मान्यवरांनी कौतुक केलं. मात्र तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अस्मिता बागडे, लॅब टेक्निशियन अश्विनी कोकाटे, डॉक्टर स्वाती चव्हाण, योगिता जाधव, दीपक शिर्के, संजय कांबळे, अर्पिता सांबरे, संध्या गायकवाड, राजाराम निचिते, गौरव सुरडकर, सुजित अडसुळे, हर्षदीप गवई, वणदेव गवई, निलेश पाटील, नम्रता गायकर, सविता बनकर, आशा वर्कर्स इत्यादी सर्वांनी परिश्रम घेतले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. आरोग्य अभियान अंतर्गत आज गोविली येथे दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जे सिकल सेल होऊच नये याबाबत गरोदर महिलांचं जे शिबिर आयोजित केलेले अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. सदरचा कार्यक्रम हा गोविली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पूनम जयकर मॅडम यांनी आयोजित केलेलं. त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. सदरच्या कार्यक्रमासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तसेच जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष संस्थापक हे उपस्थित आहेत. त्यांनी सदरच्या शिबिरासाठी प्रत्यक्ष भेट देऊन आणि जे लाभार्थी वगैरे आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा पण सदरच्या कार्यक्रमासाठी सहभाग आहे, चांगल्या प्रकारे सहभाग आहे. मी पुन्हा जयकर मॅडम आणि त्यांच्या स्टाफचं अभिनंदन करेन. असे सर्व PSCमध्ये खरं तर कार्यक्रम झाले पाहिजे. आणि हा जो सप्ताह 11 ते 17 डिसेंबरचा सप्ताह आहे हा एक भारत सरकारने अत्यंत चांगला सप्ताह आयोजित केलेला आहे. याच्यातून निश्चितच जे सिकल सेलचे जे हे आहेत रुग्ण त्याचं हे होणार आहे, निदान होणार आहे. थँक्यू. आरोग्य योजनेमार्फत हा सिकल सेल तपासणी शिबिराचं आयोजन दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या आयोजनामध्ये डॉक्टर जयकर मॅडम त्यांची सर्व टीम सहभागी आहे आणि ग्रामीण भागातल्या जवळपास 100च्या आसपास गरोदर महिलांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. त्याबद्दल मी या उपक्रमाचं कौतुक करतो. नुकताच आपल्याला BDO साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सिकल सेल मुक्त कल्याण तालुका ही भूमिका घेऊन हे आरोग्य केंद्र काम करते. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सिकल सेल बाबत आज दहागाव PSC अंतर्गत गोविल येथे जयकर मॅडमने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे गरोदर मातांसाठी सिकल सेल आज होत नाही त्याची पूर्वतयारी यासाठी ते एकदम चांगला कार्यक्रम मॅडमने आयोजित केलेला आहे. प्रथम मॅडम आणि त्यांच्या स्टाफचं अभिनंदन करेन. सदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय घोडविंदे सर जीवनदीप कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सभापती आहेत. साहेबांचं स्वागत करेन. प्रथमच आम्ही कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो. सर एक सामाजिक कार्यकर्ते चांगले, चांगला समन्वय. तसेच माझे मित्र पत्रकार संजयजी कांबळे साहेब हे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो.
सध्याच्या कार्यक्रमासाठी गरोदर माता आहेत मॅडमचं सगळं स्टाफ सगळ्यांचं स्वागत करतो. आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. 11 ते 17 डिसेंबर पर्यंत सदरचा सप्ताह आहे. अतिशय चांगलं काम वगैरे होईल आणि सिकलसेल आजार हा होणारच नाही यासाठी तुम्ही उपाययोजना करणं चांगला कार्यक्रम करता. जास्त वेळ न घेता सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.